निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। निळवंडे पाटात कारखान्यातील मळी मिश्रित लालसर रंगाचे दूषित पाणी सोडण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर। हे दूषित पाणी पाटातून खालील भागात वाहत असल्याने पाटालगतच्या गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर। या पाण्यामुळे शेती, जनावरे तसेच पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांवरही विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। त्यामुळे संबंधित विभागाने या पाण्याची तातडीने तपासणी करून पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी निळवंडे येथील महिला ग्रामस्थांनी केली आहे। निळवंडे धरणातून पाटात पाणी सोडण्यात येणार आहे, त्या अगोदरच या पाटात कारखान्याच्या मुळीचे पाणी सोडण्यात आले, त्यामुळे त्या पाण्याचा रंग बदलून लालसर झाला आहे। त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दूषित पाण्यामुळे विविध संसर्गजन्य आजारांचा धोका वाढू शकतो अशी चिंता स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत। या गंभीर प्रकारची दखल घेऊन संबंधित विभागाने पाण्याचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत तपासणी करावी, तसेच हे पाणी नेमके कोणत्या कारखान्यातून सोडण्यात आले याचा शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निळवंडे येथील महिला व ग्रामस्थांनी केली आहे। नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबवण्यात याव्यात, दूषित पाणी पाटात सोडण्याचे प्रकार त्वरित थांबवावेत आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने प्रभावी यंत्रणा उभी करावी अशी मागणीही होत आहे। या गंभीर प्रकरणाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन वस्तुस्थितीची चौकशी करावी आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अन्यथा कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता वडगाव पान ते कोपरगाव या मार्गावर रस्ता रोको आंदोलन केले जाईल असा इशारा निळवंडेच्या सरपंच शशिकला पवार, सदस्य ताराबाई केरे, पार्वताबाई केरे, मीना केरे, निर्मला केरे, लक्ष्मण केरे, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी आहेर यांनी दिला आहे। नमस्कार, माझं नाव ताराबाई मारुती केरे, मी निळवंडे गावची ग्रामपंचायत सदस्य असून या पाटाला मळीचं पाणी सोडलेलं आहे। हे आमच्या वड्याला विहिरीला उतरलंय, ते त्याच्यापासून आम्हाला खूप दूषित आहे, हे बंद केले पाहिजे। नमस्कार, मी निळवंडे गावचे लोकनियुक्त सरपंच शशिकलाताई शिवाजी पवार। आज या ठिकाणी आमच्या निळवंडे गावामध्ये पाटाला पाणी सोडायच्या अगोदर मळीच्या पाण्याचा प्रवेश झालेला आहे आणि ते पाणी आज मी बाटलीमध्ये घेऊन तुम्हाला म्हणजे प्रत्यक्षात पाहण्यासाठी हातामध्ये घेतलेली बाटली आहे। त्याच्यामध्ये बघा ती दूषित पाणी आणि त्या पाटामध्ये आल्यानंतर पाटाच्या कडाच्या विहिरी आणि त्या विहिरीला सुद्धा लाल पाणी उतरलं आहे। मग आता हे जाणून बुजून आम्हाला हा त्रास देण्याचा म्हणजे याच्यापासून आमच्या मुलाबाळांना धोका आहे आणि पाणी पूर्ण विहिरींमधलं दूषित झालेलं आहे, कारण नजीकच्या विहिरी असतीलच पण ते पाणी वड्यानं सुद्धा खाली जात आहे आणि त्या पाण्यामुळे सगळ्या विहिरींतलं पाणी दूषित झालं आहे आणि त्याच्यामुळं रोगराई आमच्या लेकरा बाळांना सुद्धा त्याचापासून धोका आहे। तरी हे जर प्रशासनानं नाही त्याच्यावर लवकर कंट्रोल केलं, त्या पाण्याचा जर बंदोबस्त केला नाही तर अन्यथा आम्ही उद्या सकाळी म्हणजे निळवंडे रस्ता रोको आंदोलन, कारण आपलं संगमनेर कोपरगाव ह्या रस्त्यावर आम्ही रस्ता रोको आंदोलन करू हेही आम्ही सांगू इच्छितो, कारण याच्यापासून आमच्या मुलाबाळांना फार तिसरी वेळ आहे आता ही, आणि आता अजून पाटाला स्वच्छ पाणी यायच्या अगोदरच हे पाणी सोडले, तर मग आता या मळीच्या पाण्यापासून आम्हाला खूप त्रास आहे। सगळ्या विहिरींना पाणी लाल उतरले, सगळे शेतकरी हतबल झालेत, तर याच्यावर पटकन प्रशासनानं नियंत्रण करावं आणि आमची मागणी मंजूर करावी। रामकृष्ण हरी।